नमस्कार माहिती. अण्णासाहेब कुठं? बाहेर गेलेत. आणि जावई बापू? हल्ली फार उशीर होतो त्याला. परचेस ऑफिसरची जागा मिळायची. बाबा तिकडे बसा ना बैठकीवर आरामात. लग्न झालं? हो. काय म्हणते उषा? अरे बंगलोर आणि लग्न मोठं थाटात केलं म्हणून ऐकलं. दिवस कसले आले? 25 तोळे सोनं घातलं म्हणे. 7-8 टोळ्यामध्ये माईसाहेब तोंडाला पैसा. पण देव माणसं भेटली. म्हणजे आम्ही राक्षस कुळातली असं आम्ही म्हटलं का? उशेचं धाकट्या बहिणीचं लग्न नाही, त्या पोरला तुम्ही लग्नाला पाठव. आम्ही काही बोललो का? आम्ही कोण पाठवणार? आपल्या नवऱ्याचा योग्य मानपान झाल्याशिवाय मी लग्नाला जाणार नाही असं हिचं वाटतं. कुणी मुलगी ही असा काही हट्ट धरणार नाही. म्हणजे आम्ही खोटं बोलतो? हो, तसं आम्ही म्हटलंय का? 4 दिवसासाठी सोडा, मी 4 दिवसात परत आणून सोडतो. आम्ही कोण सोडणार आहे? तिची इच्छा असेल तर न्या. काय ग? पण जिथं तिच्या नवऱ्यालाच किंमत नाही तिथं ती तरी कशाला येईल? हो बाबा आले. आलास? फार थकतो तो, हल्ली खूप काम असतं ना. काय बघतोय? फ्रीज आणला का बघतोयस? सफारीसाठी कपडा आणलाय. वसंतरावनी मुद्दा मुंबईहून आणलाय. महागातला आहे. बघ बाबा, फ्रीज पेक्षा सुद्धा महागातला असेल. माई, तुमच्यासाठी साडी आणली आहे. चित्रा, ही शाल आहे ना, अण्णा सगळ्यांसाठी पाठवलेली आहे. आणि तुला ही साडी ही मात्र अक्कानी पाठवली आहे तुझ्यासाठी मुद्दाम. अक्कानं आम्ही वाट पाहिली, म्हटलं तू येणार. आदल्या दिवशी तार आली, म्हटलं मग मुलीच्या पत्राला तुमचं उत्तर काय? ती असं पत्र नाही लिहिणार. फ्रीज साठी 5-7 हजार मला नाही वाटत ती मागे. माई, यांना म्हणून असली फाटकी तुटकी कापड परत घेऊन जा. बाबा काय करताय बाबा? राग घालवण्यासाठी आकडे मोजतोय. मुलीचा बाप मी. खरं सांगते बाबा, पत्र माझ्याकडून धाक दाखवून लिहून घेतलं अरे होतं. मला ठाऊक नाही. रडू नको, रडू नकोस. खाजाचं पाणी पाणी तरी पुरा पडू तर 8-1 दिवस थांब. मी काहीतरी सोय लावतो. 2000 त्यांना आणूनच देतो. म्हणजे मग सोडतील तुला. उगीच भांडण तंटा नको. आई कशी आहे? तू लावलेली रात राणी आहे ना, अशी भरली या वर्षी. वासना कर नुसतं घमघमतय बघ. अगदी
सुद्धा वास येतो भासानं. त्या भासाचा भास होतो मला. आईने विचारलंय कधी बसली होतीस? कोण राहायचं? जडशील काय उचलायचं नाही. अगं तंबोरा घ्यायचा, आपलं मन रिझवायचं. आईनं डबा दिलाय तू. लाडून चिवडाय. 50 रुपये तुझ्या हात खर्चाला. आणि हे काय? लाल तिखटाची पुडी आहे, बेबीनं दिली. कशाला? तुझ्या सासूच्या डोळ्यात मार. मारा, खरंच मारा. वेडा बाई. माई निघतो मी. निघाला? हा या या. हात जोडून सांगतो, आपली मुलगी समजा आणि जपा तिला. हे कोणी शिकवायला नको. तिच्या पत्राला उत्तर दिलं नाही तुम्ही. काय उत्तर देणार माहीत? पण 8-15 दिवसामध्ये मी परत येतो. मग आज कशाला आला? 8 दिवसांनी यायचं आणि हे सगळं परत घेऊन जा. चित्रा कुठं आहे? चित्रा कुठं आहे? आता पुरे संसार म्हटला म्हणजे हे चालायचंच. संसार म्हटलं की हे चालायचंच. घे रे शिनू. घे. अरे घे रे. अरे घे. खा, दोघ जण खा, पोट भर खा. शेण लाज नाही वाटत आम्हाला शेण खायला घालता? तीच लायकी आहे तुम्हा दोघा मायलेकांची. तिचा जीव आपण घ्या, आपल्याला हाव आहे ना. घ्या. अरे तुला फ्रीज पाहिजे ना? फ्रीज पाहिजे ना? घे ना, घे ना फ्रीज. का ग तुला 7,000 रुपये पाहिजेत ना? घे ना, घे घे. त्या निष्पाप पोरीला छळतोस. घे. दाराशी आलेल्या पोरीच्या बापाला अपमान करून हाकलून देतो. घ्या. त्या पोरीला कांदा देतोस. छळता तुम्ही तिला. अण्णा